हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि हा व्हिडिओ जो आहे तो कालचा आहे, गुरुवारचा. काल गुरुवार होता आणि गुरुपुष्यामृत योगसुद्धा होता. गुरुपुष्यामृत योग म्हणजे अगदी अमृत योगच म्हणता येईल. या दिवशी आपल्याला ना लक्ष्मी मातेची सेवा करायची असते. तिचं स्वागत आपल्या घरामध्ये छान पद्धतीने करायचं असतं. त्याच्याबरोबर लक्ष्मी माता आणि श्री भगवान विष्णू यांची सेवासुद्धा आपल्याला करायची असते. तर सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्याला सगळं स्वच्छता वगैरे आदल्या दिवशीच बऱ्यापैकी स्वच्छता करून ठेवायची आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या दिवशी पण स्वच्छता पुसून वगैरे घ्यायचं आहे. छान मस्त रांगोळी वगैरे काढून घ्यायची आहे, उंबरालेपण करून. त्याच्यानंतर दरवाजा वगैरे स्वच्छ करून तिथे आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे. किचन ओटा स्वच्छ करून त्याच्यावरती गॅसवरती आणि गॅसच्या समोरच्या भिंतीवरती सुद्धा आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे. देवघरात एक स्वस्तिक काढायचं आहे. आणि आपली जी काही तिजोरी वगैरे असते तर तिथे सुद्धा एक स्वस्तिक काढायचं आहे. आणि सगळीकडची छान पूजा करून घ्यायची. त्याच्यानंतर देवांची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे आपल्याला. आणि या दिवशी ना लक्ष्मी सेवा म्हणून आपल्याला श्री सुक्तमचा पाठ करायचा आहे. त्याच्यानंतर व्यंकटेश स्तोत्राचा पाठ करायचा आहे आपल्याला. लक्ष्मी गायत्री मंत्र आणि ही रांगोळी आवर्जून काढायची आहे बरं का. लक्ष्मी पद्म म्हणतात याला, तर ती. आणि त्याच्यानंतर मग व्यंकटेश स्तोत्र याची सेवा करायची आहे. विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, कुबेर मंत्र आणि स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र, त्याचबरोबर आपले कुलदेवीचा मंत्र, अशा सगळ्या सेवा आपल्याला या दिवशी करायच्या असतात. तर त्याच सर्व मी करून घेतलेल्या होत्या. आणि आजच्या दिवशी सोनं खरेदीला सुद्धा खूप महत्त्व आहे. आणि माझं हे गुलाबाचं झाड, याला बघा ना एकाच फांदीला एवढे फुलं आलेले होते. तर आज शुक्रवारी ना मी त्याच्यातलंच एक फूल लक्ष्मी मातेला अर्पण केलेलं आहे. आणि असा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा.